नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आणि थँक्यू सो मच सर्वांचे, ज्यांनी एवढं प्रेम दिलेलं आहे आपल्या चॅनलला आणि इतका सुंदर असा तुमचा रिस्पॉन्स मिळतो. एवढ्या छान छान कमेंट्स पण तुमच्या येत असतात. स थँक्यू सो मच सगळ्यांना. तर असेच तुम्ही छान छान कमेंट्स करत राहा, छान छान डिझाईन्स पण काढत राहा आणि छान छान कॉम्प्लिमेंट्स पण देत राहा. तर चला आपण आजच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या पाहूया. सगळ्यात सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील. सगळ्या डिझाईन्स तुम्ही दरवाजाबाहेर काढू शकता आणि पटकन होणाऱ्या अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही किती पण गडबड असेल तुमच्याकडे तरी पण तुम्ही या डिझाईन्स काढू शकाल. अशाच सगळ्या डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला आवडतील. इथे आपण फूल काढून घेणार आहोत आणि चारही साईडला 3-3 लाईन आपण मारून घेणार आहोत आणि त्या अगदी सरळ सरळ अशाच काढायच्या, म्हणजे आपली रांगोळी सुंदर दिसेल. इथे बघा आपण अशा प्रकारे 3-3 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. आणि ज्यांच्या सरळ येत नाही आहेत लाईन त्यांनी स्केल वापरा. स्केलच्या मदतीने तुम्ही त्या ॲडजस्ट करू शकता. म्हणजे थोड्याशा मोठ्या झाल्या किंवा जाडसर झाल्या तर तरी पण तुम्ही त्या करू शकता ॲडजस्ट. अशा प्रकारे आपल्याला चारही साईडला इथे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि मध्ये एक डॉट द्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही आपली ही डिझाईन रेडी आहे ऑलमोस्ट. इथे आपण एक फूल, म्हणजे फुलामध्येच थोडंसं काहीतरी वाढवणार आहोत, थोडंसं वेगळं काहीतरी फूल तयार करणार आहोत. तर बघा आपली ही डिझाईन रेडी आहे फर्स्टवाली. तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती आहे 3 ते 3 टिपक्यांमध्ये आणि ही डिझाईन तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलीच असणार आहे. खूप ट्रेंडिंगवाली डिझाईन आहे. भरपूर लोकांनी ही डिझाईन काढलेली. तसं मी पण विचार केला चला आपण पण ट्राय करूया, म्हणून मी काढून पाहिली आहे. आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि सोपी अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठी तर छानच अशी डिझाईन आहे ही. मी माझ्या दरवाजाच्या समोर पण ही डिझाईन काढून पाहिलेली आहे. खूप सुंदर दिसते आणि सिंपल आहे आणि पटकन होणारी अशी डिझाईन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा. ज्यांनी ट्राय नसेल केलेली त्यांनी. तर तुम्ही नेहमी रांगोळ्यांचे व्हिडिओज पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल ही रांगोळी खूप ट्रेंडिंग होती आणि अजूनही आहे. भरपूर ठिकाणी चालू बघते मी ह्यांचे व्हिडिओज. तर अशा पद्धतीने आपल्याला चारही साईडला लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहे. ह्या रांगोळीमध्ये जास्त काही नाही आहे काढण्यासारखं. अगदी सिंपल अशी डिझाईन आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन रेडी आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं माझं क्रिएटिव्हिटी यूज केली आहे. सगळीच मी असं काही नाही आहे, मी जी पाहिली होती ती तशीच डिझाईन मी काढलेलीच नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता ही डिझाईन आपली रेडी आहे. तर पुढची आपली जी डिझाईन आहे ती बॉर्डर रांगोळी आहे आणि सोपी अशी आणि अगदी नाजूक अशी डिझाईन आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी आजच्या डिझाईन्स पहा आणि ट्राय पण नक्की करा. कारण जोपर्यंत तुम्ही डिझाईन्स ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या डिझाईन्स काढायला जमणार नाही. जोपर्यंत तुम्ही हातामध्ये रांगोळी घेत नाही आणि छोट्या छोट्या शेप्सपासून सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणालाच रांगोळी काढता येणार नाही. कारण मी भरपूर लोकांचं ऐकलं आहे की आम्हाला नाहीच आहे ते रांगोळी, आमच्या हातामध्ये बसत नाही आहे, तुझा हात बसलेला आहे म्हणून तुला जमते आहे. असं काही नाही आहे. मी काही डेली रांगोळी म्हणजे असं एवढा पण मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत नाही. मी एकदम सिंपल आणि अगदी छोट्या छोट्याशा अशा रांगोळ्या काढत असते. तर एवढ्या सोप्या असतात त्या डिझाईन, तर सर्वांना जमतील अशाच प्रकारच्या डिझाईन मी पण काढत असते. जेणेकरून सगळ्यांनी त्या ट्राय कराव्या. कारण अवघड डिझाईन दाखवल्या तर त्या तुम्ही फक्त पाहणार आणि पाहून त्या सेव्ह वगैरे करून ठेवणार आणि काढणार तर कोणीच नाही. त्यापेक्षा मी अगदी तुम्हाला अगदी बेसिकमधल्या बेसिक डिझाईन्स दाखवते. जेणेकरून तुम्हाला पाहिल्यावर पण ते वाटलं हां मला ही डिझाईन जमेल आणि मी काढू शकते. ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न तर कराल. सो म्हणून मग इतक्या बेसिक लेवलच्या डिझाईन्स मी दाखवत असते तुम्हाला. तर बघा आपली ही डिझाईन रेडी आहे. केवढी छोटीशी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा ह्या पुढच्या डिझाईन आपल्या दोन डिझाईन आहेत त्या सुपारीपासून मी काढलेल्या आहेत आणि सुंदर अशा डिझाईन्स आहेत. ज्यांना बिलकुलच काहीच रांगोळी जमत नाही त्यांच्याकडे एकदम छान असा ऑप्शन आहे रांगोळी काढण्याचा. तर बघा ह्यामध्ये काही तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. फक्त
फक्त सुपारीचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये काही जास्त अवघड नाही आहे ना, तुम्ही तेवढं तर करू शकतात. ज्यांना बिलकुलच जमत नाही आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने आपण फक्त डॉट्स आणि सुपारी वापरायची आहे रांगोळीमध्ये, काहीच नाही आहे. मी अगदी बेसिक लेव्हलमध्ये दाखवलेली आहे ही डिझाईन. आणि बघा ती ती कशी दिसते, त्या सगळं तिचं पूर्ण झालं रांगोळी काढून झाल्यावर तुम्हाला कळेल की ती किती सुंदर दिसते आहे. अगदी सिंपल पद्धतीने काढली आहे तरी पण ती छानच दिसते. बघा, तुम्ही पाहू शकता. पुढची ही डिझाईन आपली याच टाईपमध्ये आहे आणि छोटीशीच आहे ही पण डिझाईन. तर मैत्रिणींनो, नक्की सगळ्यांनी डिझाईन्स ट्राय करा. जर तुम्ही रोज रांगोळ्या काढत असाल ना, तर तुमच्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरच्या सगळ्या डिझाईन्स पाहून ट्राय पण करू शकता. एवढ्या अवघड पण डिझाईन्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या आवडतील. पहिल्यांदा तुम्ही आज कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की आपला चॅनल सबस्क्राईब पण करा. जास्तीत जास्त कमेंट्स करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीज आणि फ्रेंड्सला पण, ज्यांना ज्यांना रांगोळी काढायला आवडते त्यांना. तर आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्या डिझाईन्स ट्राय नक्की करा. सो थँक्यू सो मच आजचा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर सुंदर आणि सोप्या नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय.